हाय फ्रेंड्स, कशा सगळे मस्त मजेत। तर छान असा पाऊस पडत आहे, त्याच्यामध्ये जर आपण कोंबडी वडे चिकन वडे केले तर अजून टमी खुश होईल आपलं, हो की नाही। तर आता आपण बनवणार आहोत वडे, जे आपण चिकन बरोबर खाऊ शकतो किंवा कोलंबीच्या रस्स्याबरोबर वगैरे खाता येतील असे आपण करणार आहोत। ते चवीला खूप छान असतात, कुरकुरीत बनणार आहेत। तर त्याच्यासाठी काय काय लागणार आहे ते मी तुम्हाला सांगते इथे। हे वडे फक्त चिकन बरोबर म्हणजे नॉनव्हेज बरोबरच खाता येतील असं नाही आहे, व्हेजच्या ग्रेव्ही बरोबर पण आपण त्याची मजा घेऊ शकतो। त्यासाठी काय काय लागणार आहे ते मी तुम्हाला सांगते। इथे मी प्रथम 2 कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, नंतर मग ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे 1 कप। एका बाजूला मी पाणी गरम करायला ठेवलं आहे, पूर्ण उकळतं पाणी घ्यायचं नाही आहे। त्याच्यानंतर मी 2 चमचे इथे चण्याचं पीठ वापरलेलं आहे, गव्हाचं पीठ पण वापरलेलं आहे 2 चमचे असं, ते अंदाजाने घेतलेलं आहे। पाणी उकळलेलं आहे, आता ते मी बंद केलं। नंतर मी ते धना जिरा पावडर 2 चमचे घेतलेली आहे। मीठ चवीप्रमाणे घ्या, जशी तुमची क्वांटिटी आहे त्याप्रमाणे मीठ घ्या। लाल तिखट वापरलात तरी चालेल किंवा आपला नॉर्मल मसाला असतो तो वापरला तरी चालेल। इथे मी खामकरचा मसाला घेतलेला आहे। त्याच्यानंतर हे सगळं असं मिक्स करायचं आहे। चवीला अप्रतिम आणि कुरकुरीत असे हे वडे बनणार आहेत। ह्याच्याचबरोबर मी आता सध्या 7 रेसिपी शेअर करत आहेत मान्सूनमध्ये। जसे पावसाळ्यामध्ये आपण गरमागरम भजी वगैरे खातो तसे ते माझे आता भजीचे व्हिडिओ आलेलेच आहेत, 2 ऑलरेडी अपलोड झालेले आहेत। तर मी बाकीचे पण अपलोड करणार आहे। जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। इथे मी कुठेही भाजून वगैरे काही पीठ घेतलेलं नाही आहे, डायरेक्ट असं वापरलेलं आहे। पाणी उकळतं घ्यायचं नाही आहे, तर कोमट घ्यायचं आहे। चमच्याने मिक्स करा, नाहीतर तुमच्या हाताला चटके बसतील। तर इथे मी चमचा वापरलेला आहे, कोमट आहे बऱ्यापैकी असं पाणी। तर ते घेऊन आपण चांगलं असं मिक्स करायचं आहे। जर तुम्हाला आलं लसूण पेस्ट आवडत असेल तर तीही ह्याच्यामध्ये तुम्ही ॲड करा, ती मी ॲड केलेली आहे, पण त्याचा मी व्हिडिओ करायचा राहिला। तर ते तुम्ही ॲड करायचं आणि मग त्याच्यानंतर पाणी टाकून ते सगळं मिक्स करायचं आहे। नंतर थोडीशी चव घेऊन बघा, मला मसाला मी थोडा कमी वाटला तर मी परत तो ॲड करून परत ते सगळं मिक्स केलेलं आहे। हाताला जर अगदी चिकट वाटत असेल तर तुम्ही थोडं तेलही त्याला वापरू शकता मिक्स करण्यासाठी, म्हणजे ते एकत्र चांगलं असं एकजीव होऊन आपलं पीठ तयार होतं। तर ह्याच्यातलं मी थोडासा भाग काढून ठेवलेला आहे 2 टाईम करण्यासाठी, सकाळी आणि संध्याकाळी। तर बऱ्यापैकी ह्याचे चांगले वडे बनतात। त्याच्यासाठी तुम्हाला एका ताटावर घ्या किंवा पोलपाटावर एक प्लास्टिकची पिशवी किंवा ओला कपडा करून घेतला तरी चालेल। प्लास्टिकची पिशवी घेतलात तर त्याला तेल लावा आणि असे मध्यम असे छोटे छोटे गोळे करून घ्या। एका बाजूला मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे। तेल गरम झालं की मग आपण हे एक करून वडे तळायला घ्यायचे आहेत। इथे मी असे गोळे करून ठेवले आहेत आणि आता आपण त्याचे वडे थापायला घेऊयात। जर तुम्हाला मध्ये होलवाला करायचा असेल तर तसाही करू शकता किंवा डायरेक्ट नॉर्मल जसा असतो गोल तसा पण करू शकता। तर इथे मी असे 5-6 असे बनवून ठेवते, म्हणजे आपल्याला तळताना ते इझिली एका वेळेला टाकता येतात। तेल गरम झालं की नाही बघण्यासाठी थोडंसं पीठ आधी टाकून बघा, जर ते असं वरती आलं तर म्हणजे आपलं तेल गरम झालेलं आहे। तर असे मी 4-5 करून ठेवलेले आहेत। आता एक करून आपण ते तळून घेऊया। असा वडा पटकन असा वरती येतो, म्हणजे तो तेलही तापलेला आहे आणि आपला चांगला कुरकुरीत पण होणार आहे। वडा तळताना पटकन असा त्याला पलटी करू नका, टर्न करू नका, एका बाजूने नीट होऊ देत। त्याचे जे बुडबुडे येतात ते जरा थांबले की मग आपण त्याला टर्न करायचं आहे अशा प्रकारे। आणि मग त्याचा चांगला लालसर असा कलर आला की तो काढायचा, टिश्यू पेपरवर काढून घ्यायचा आहे।
अशा प्रकारे हे आपले वडे तयार होत आहेत। तर हे तुम्ही कोणत्याही ग्रेव्ही बरोबर पण खाऊ शकता किंवा चिकन मटन किंवा कोणताही रस्सा जो तुमचा असेल थिक असा तर त्याच्याबरोबर तुम्ही ते एन्जॉय करू शकता। खेकड्याचा पण मी एक व्हिडिओ केलेला आहे, खेकड्याच्या ग्रेव्ही बरोबर पण हे खूप छान अप्रतिम लागतील खाताना। तर नक्कीच ते करा आणि एन्जॉय करा। तर इथे हे मी चिकनच्या ग्रेव्ही बरोबर केलेलं आहे। सेम टाईमला माझी इथे ग्रेव्ही पण झालेली आहे। मी मटक्यामध्ये केलेली आहे ती चिकन ग्रेव्ही। तर तुम्हाला त्याची रेसिपी हवी असेल तर मला कमेंट करा, माझा नक्कीच पुढचा व्हिडिओ त्याचा येईलच। हे बघा अशा प्रकारे ही माझी ग्रेव्ही झालेली आहे, मातीच्या भांड्यात केलेली आहे, खूप छान अशी होते। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे माझे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील। आणि त्याच्या बाजूचं जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, म्हणजे माझे व्हिडिओ कधी येतील हे तुम्हाला समजते। तर हा जो लॉट आहे तो मी आता बनवलेला आणि हे आहे ते मी संध्याकाळी करणार आहे। तर अशा प्रकारे हे आपले वडे झालेले आहेत। तर आता त्याच्यावर मस्तपैकी आपण ताव मारूया। तर इथे हे मी संध्याकाळी केलेले वडे होते, ह्याला मी मध्ये होल न करता डायरेक्ट ते केलेले होते। तर त्याची एक छोटीशी मी क्लिप केलेली होती, तर ती तुमच्याबरोबर शेअर करते। तर ते पण असे छान असे टमटमाटम असे गोल फुगतात वडे, तर तुम्ही बघा ते आणि त्याप्रमाणे करा। वडे असे छान असे गोल फुगलेले आहेत। अशा प्रकारे हे मी परत संध्याकाळी पण वडे केलेले होते, गरमागरम असे खाल्ले होते चिकनच्या ग्रेव्ही बरोबर। तर तुम्हाला कशाबरोबर हे वडे खायला आवडतात हे मला कमेंटमध्ये सांगा। आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।